नमस्कार मित्रांनो, आज 6 जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक श्री बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मराठी पत्रकारितेचे जनक श्री बाळशास्त्री जांभेकर यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या महाराष्ट्राला दिल्या. आधुनिकतेच्याबद्दल त्यांनी बरंच पत्रकारितेमध्ये जनजागृती केली. त्यानंतर निर्भीड पत्रकार, निर्भय पत्रकार कसे असावे याबद्दल सुद्धा आपण त्यांचं एक आदर्श घेऊन आपण चालत आहोत. मित्रांनो, पत्रकार व पत्रकारिता ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आपण सर्वांनी बघितलेले आहे की जर पत्रकारांनी विचार केला तर आपण एका राज्याची नव्हे तर पूर्ण देशाची सत्तासुद्धा आपण बदलू शकतो. आणि याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पत्रकारितेमध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो की आपण एक पिक्चर पाहिला होता सिंघम. त्या पिक्चरमध्ये एक डायलॉग होता की अगर पुलिस वाले चाहे तो मंदिर के सामने की एक चप्पल तक चोरी नहीं जा सकती. तसंच जर पत्रकारांनी विचार केला तर मित्रांनो, कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार, तो नेत्यांचा असो, प्रशासनाचा असो, अधिकाऱ्यांचा असो, तो घडूच शकत नाही. पत्रकारितेमध्ये एवढी ताकद आहे. आणि म्हटलं जातं की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तर हा असाच नाही म्हटला जात. कारण आज आपण साधा आपल्या गावावरून उदाहरण घेऊ की आज आपल्या गावामध्ये जर काही भ्रष्टाचार कुठे होत असेल, काही सामाजिक अकृत्य काही कार्य घडत असतील, तर याचा आवाज उठवण्याची ताकद पत्रकारांमध्येच आहे. कारण पत्रकार त्यांचे कार्य त्याचप्रमाणे करतात की जिथे काही असंतुलित गोष्टी घडून राहिल्या, जिथे चुकीच्या गोष्टी घडून राहिल्या, जिथे भ्रष्टाचार होऊन राहिला, त्या सगळ्यांना आळा घालण्याचं सर्वात प्रथम कार्य पत्रकार करतो. आणि यामध्ये त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात. बऱ्याचशा आता आपण पाहिलं आहे की बऱ्याचशा पत्रकारांवर हमले होतात, बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत घडतात. पण या सगळ्या गोष्टींना फेस करून, यातून संघर्ष करून ते आपल्या पत्रकारितेमध्ये सत्याचा लढा सुरू ठेवतात. आणि यासाठी आपण त्या पत्रकार बांधवांना आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांना कुठल्या प्रकारची मदत आपण केली पाहिजे, मानसिकता असो, आर्थिक असो, कुठेही आपण त्यांच्या जर पाठीशी राहिलो तर ते त्यांचे कार्य, अन्यायाविरुद्ध लढण्याचे कार्य खूप चांगल्या प्रकारे करू शकतील. समाजामध्ये कुठली जनजागृती असो, कुठल्याही प्रकारचं खोटं नाटक कार्य काही कुठे चालत असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आपले पत्रकार बांधव आणत असतात. आणि खूप चांगले कार्य आणि खूप मनाने, तनमन धनाने, यांना यामध्ये काही कुठली पगार वगैरे काही जास्त मिळत नसतात. मानधन जे काही असतील ते असतील, पण स्वतःच्या तनमन धनाने, स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या पूर्ण जोराने हे लोक अन्यायाविरुद्ध लढत असतात. आणि या अन्यायाविरुद्धच्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत घराघरात वृत्तपत्राद्वारे किंवा मीडियाद्वारे किंवा टी व्हीद्वारे हे आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. अशा या माझ्या मित्रांना माझा मनापासून सलाम. धन्यवाद पत्रकार मित्रांनो.